नमस्कार. अभयचं उदाहरण फक्त भारतातच नाही तर विश्वाच्या अनेक देशात पाहू शकता. जसे की रुसियाचा राजा फेडरिक द ग्रेट, स्वीडनहून गुस्तावस अडॉल्फस, मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आणि अशाच नावांच्या यादीमध्ये एक नाव आहे फ्रान्सचे महान बादशाह नेपोलियन बोनापार्टचं, ज्याची हिंमत आणि निर्भयतेची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. धन्यवाद. जगाचा इतिहास अशा अनेक महान व्यक्तींनी परिपूर्ण आहे, ज्यांनी स्वतःच्या जोरावर जगाला जिंकले आणि आज त्यांचे नाव अमर झाले. कोणतेही काम मोठे किंवा कठीण नसते. त्याला पूर्ण करण्याची तुमची पद्धत आणि मनातला विश्वास त्याला लहान बनवतो आणि तुम्ही अशक्य शक्य करू शकता, जसे की महान नेपोलियन बोनापार्टने केलं. नेपोलियनच्या आश्चर्यकारक साहसासमोर शत्रूही त्याला घाबरायचे. नेपोलियन बोनापार्टचं एका सामान्य व्यक्तीपासून ते जगातील सर्वात शक्तिशाली आणि ताकदवान राजा होईपर्यंतच्या मनोरंजक प्रवासाबद्दल चला जाणून घेऊया. नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सच्या कॉर्सिका बेटाच्या एजेक्सिओमध्ये 15 ऑगस्ट 1769 एका समृद्ध कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे वडील कार्लो बोनापार्ट फ्रान्सच्या राजाच्या दरबारात कॉर्सिका बेटाचे प्रतिनिधी होते. श्रीमंत घराण्यात जन्मल्यामुळे नेपोलियनचे बालपण खूप आनंददायी होते. त्यांनी बालपणापासूनच उत्तम शिक्षणही घेतले. फक्त एवढंच नाही, त्यांच्या कुटुंबाने त्यांची योद्धा वृत्ती पाहिली आणि त्यांना फ्रान्समधील एका लष्करी अकादमीमध्ये लष्करी अधिकारी होण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी पॅरिसच्या एका महाविद्यालयातून 1785 मध्ये ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली आणि मग रेजिमेंट तोफखान्यात सब लेफ्टनंट म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्याच वेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या 7 भावंडांचं पालन पोषण केलं. एकदा त्यांनी सैन्यासह एल्प्स माउंटन ओलांडण्याचा निर्णय घेतला. विशाल आणि विस्तीर्ण डोंगराचं अशक्य चढण हे काही सामान्य काम नव्हते. सैन्य चिंतेत आणि गोंधळलेली होती. सैन्य चढत असताना एक वृद्ध महिला त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, "का जीव धोक्यात घालतोयस? हे अशक्य आहे." त्या महिलेच्या अशा बोलण्यामुळे नेपोलियनला अधिक प्रेरणा मिळाली. हिऱ्यांचा हार काढून त्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, "धन्यवाद, तुम्ही माझा उत्साह दुप्पट केलात. जर मी जिवंत राहिलो तर तुम्ही माझा जय जयकार करा." बाई नेपोलियनचे म्हणणे ऐकून म्हणाली, "तू पहिली व्यक्ती आहेस जो माझं ऐकून निराश किंवा हतबल नाही झालास. ज्यांचा हेतू करा किंवा मरा असा असतो, ते संकटांवर मात करायची जिद्द ठेवतात. ते कधीच हरत नाहीत." नेपोलियन बोनापार्टने ती चढण पूर्ण केली आणि जग आज त्यांच्या अशा अनेक कथा वाचून शौर्याचे धडे घेतात. फ्रान्सच्या या महान राजा नेपोलियननं 1805 मध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली. त्यांनी ऑस्ट्रिया आणि रशियाच्या प्रचंड सेनेला त्यांच्या रणनैतिक कौशल्यांनी पराभूत केले. या बंडात नेपोलियनने शत्रूच्या सुमारे 26,000 सैनिकांना ठार मारून आपलं शौर्य दाखवलं. 1805 ते 1811 पर्यंत या बेपर्वा सम्राटाने हॉलंड, जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया सारख्या बऱ्याच मोठ्या देशात फ्रेंच साम्राज्याचा विस्तार करून युरोपमध्ये त्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. आपण सर्वांनीच शालेय काळात इतिहासाच्या पुस्तकात अनेक महान युद्धांची तारखं लक्षात ठेवली आणि बरेच तपशील देखील तपशिलात गेले. पण कालांतराने आपण शाळेत शिकलेल्या बऱ्याच गोष्टी विसरून जातो. शाळेच्या दिवसात आपण सर्वांनीच फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट आणि वॉटरलूच्या लढाईबद्दल देखील वाचलंय.
वॉटरलूची लढाई ही एक अशी लढाई होती ज्यामध्ये बहुतेक युरोपला जिंकणाऱ्या नेपोलियनच्या गोष्टीचा अंत केला होता. पण तुम्हाला माहित आहे का, युरोपच्या याच बादशहाच्या पराभवाचे कारण होते पाऊस. जरा विचित्र वाटतं ना? पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, मुसळधार पाऊस हे नेपोलियनच्या पराभवाचे प्रमुख कारण होते, जे अलीकडेच लंडनच्या भूशास्त्रज्ञ मॅथ्यूच्या संशोधनाने हे सिद्ध केलंय. असे मानले जाते की युतीची सेना आणि नेपोलियनच्या सैन्यात वॉटरलूची लढाई सुमारे 10 तास चालली. अनेक ऐतिहासिक तज्ञांचा विश्वास आहे की जेव्हा वॉटरलूची लढाई झाली तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता, ज्यामुळे नेपोलियनच्या सैन्याला लढाई करण्यात अडचण येत होती. लढाई दरम्यान नेपोलियनची एकचूक ही देखील मानली जाते की त्याने त्याच्या घोडदळांचा वापर खूप उशिरा केला. याचा फायदा विरोधी सैन्याच्या सैनिकांना मिळाला. मैदान ओलं असल्यामुळे नेपोलियनचे सैनिक लढाईत दुबळे झाले. तथापि त्यावेळी नेपोलियनच्या पराभवाचं कारण हवामान मानले नव्हते. वॉटरलूची लढाई हरल्यानंतर ब्रिटनने नेपोलियनला सुमारे 6 वर्ष दक्षिणी अटलांटिकच्या सेंट हेलेना नावाच्या बेटावर तुरुंगात ठेवले आणि 1821 मध्ये पोटाच्या कर्करोगामुळे महान राजा मरण पावला. अशा प्रकारे नेपोलियनने आपल्या आयुष्यात त्याच्या आश्चर्यकारक आणि अदम्य शक्तीचा परिचय देऊन युरोपच्या बऱ्याच भागात आपलं वर्चस्व गाजवलं आणि तो इतिहासातील सर्वात महान राजा देखील बनला. नेपोलियन बोनापार्टच्या जीवनातून प्रत्येकाला प्रेरणा घेण्याची गरज आहे.